आता आपण पुढील कवितेचा भाग अभ्यासणार आहोत। ही कविता पहिल्यांदा मी परत वाचते, पुढची 3 कडवी आणि मग त्याचा स्पष्ट अर्थ तुम्हाला देते। कणस भरू दे जीवस दुधाने, देठ फुलांचा अरळ मधाने, कंठ खगांचा मधुगानाने, आणीत शहारा तृणपर्णा। आश्लेषांच्या तुषार स्नानी, भिवून पिसोळी थव्या थव्यानी, रत्नकळा उधळीत माध्यानी, न्हाणोत इंद्रवर्णात वना। रे थांब आषाढ घना, काळोखाची पीत आसवे, पालवीत उमलता काजवे, करू दे मज हित ग्यूज त्यासवे, निरखित जळातील विधुवदना। नवीन नवीन शब्दांचा प्रयोग आपल्याला इथं जाणवतोय। आता बघा, पहिलाच कडव्याचा अर्थ मी सांगते, चौथ्या कडव्याचा अर्थ मी सांगते। कणस भरू दे जीवस दुधाने। जीवस म्हणजे पौष्टिक, सात्विक। पौष्टिक म्हणजे काय? आपण म्हणतो की पौष्टिक आहार घेतल्यानंतर माणसाचं मन आणि शरीर हे सुदृढ राहतं। कणस भरू दे जीवस दुधाने। कणस, आता कणस कुठली? तर जोंधळ्याची आणि आपल्याला ह्या कणस, मक्याची कणस, हे मक्याच्या कणसांमध्ये दूध असा इथं त्याने अर्थ घेतले, दुधाचा आपल्याला शब्द वापर केलेला आहे। कणसामध्ये आपण बघितलं, मक्याचं कणीस जर कोवळं खाल्लं तर ते गोड दुधासारखं लागतं आणि म्हणून या कणसांमध्ये पौष्टिकता येऊ दे। कोवळे ही जी कणसं आहेत ती पौष्टिक कणसं भरू देत दुधानं, म्हणजे ती जीवस म्हणजे पौष्टिक दुधाने भरू देत। देठ फुलांचा अरळ मधाने। देठ फुलांचा, या फुलांमध्ये मध असतो आणि हे देठामध्ये सुद्धा मध असतो आणि त्यामध्ये कसं होतंय बघा, अरळ म्हणजे अलवार, नाजूक। हे नाजूक देठ, फुलांचे नाजूक देठ ही कशानं भरू देत? तर ती मधानं, गोड होऊ देत। कंठ खगांचा मधुगानाने। आता आपल्याला माहिती आहे पक्षी, खग म्हणजे काय? पक्षी। कंठ, त्यांचा कंठ हा काय व्हावे? मधु म्हणजे गोड गाण्याने भरू दे। हा त्यांच्या तोंडातून गोड गाणं बाहेर पडू दे, त्यांच्यात गानस्वर त्यांचे आपल्याला ऐकायला येऊ देत। आणि तर शहारा तृणपर्ण। आणि तृणपर्ण म्हणजे काय? गवताचं पातं, त्याच्यावर शहारा। आपल्याला माहिती आहे पाऊस चालू झाल्यानंतर या गवताच्या पात्यावर दवबिंदू उभारतात आणि दवबिंदूची कल्पना इथं तो शहाऱ्या असा शब्द इथं वापरतोय। हे गवताच्या पात्यावर पडलेले दवबिंदू म्हणजे जणू काही शहारे, रोमांचित। मगाशी पण हा शब्द आपण अभ्यासला, शहारे। आणि हे शहारे याला शब्द कवी कसा वापरतोय? शहाऱ्यालाच इथं तृणपर्णावर पडलेले दवबिंदू म्हणजे इथं शहारा असा अर्थ आपल्याला इथं कवीने सांगितलेला आहे। आणि तर शहारा तृणपर्णा, ह्या गवताच्या पात्यावर पडलेले दवबिंदू कशासारखे दिसतात? तर ते शहाऱ्यासारखे दिसतात। जीवस भरणार, जीवस म्हणजे पौष्टिक दुधाने भरलेली कणस। अरळ म्हणजे नाजूक अशी गोड मधाने भरलेली फुलांची देठे आणि खगांचा म्हणजे पक्ष्यांचा गोड स्वर, त्यांचं मधुर गाणं, हे सगळं कवीला अनुभवायचं आहे। हे कधी तो अनुभवणार आहे? तर आषाढघन जर थांबला तर। आणि म्हणून तो कवी इथं आषाढघनाला विनंती करतोय, रे थांब आषाढघना। पुढच्या कडव्यात जर आपण विचार केला तर बघा, आश्लेषांच्या तुषार स्नानी। आश्लेषा हे काय आहे? 27 नक्षत्रांपैकी एक नक्षत्र आहे आणि हे कधी पडतं, कधी असतं? तर ते श्रावण महिन्यात असतं। आषाढ झाल्यानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते आणि या श्रावण महिन्यातच हे आश्लेषा नक्षत्र असतं। या आश्लेषा नक्षत्रामध्ये जो पाऊस पडतो तो असा तुषार स्नानी। तुषार स्नानी म्हणजे कसा? रिमझिम। रिमझिम म्हणजे कसा?
एकदा ऊन एकदा पाऊस, एकदा ऊन एकदा पाऊस असं असतं. आपण बाहेर पडून ऊन आहे म्हणेपर्यंत थोड्याशा सरी येतात आणि पाऊस निघून पण गेलेला असतो. असं स्वरूप हे श्रावणामध्ये असतं. बालकवींची कवितेची आठवण परत आपल्याला इथं होते बघा. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, सरसर शिरवे क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरून ऊन पडे. म्हणजे काय, थोडा वेळ पाऊस थोडा वेळ परत ऊन पडतं. हे श्रावणाचं वर्णन. आणि या श्रावणामध्ये हे आश्लेषा नक्षत्राचा पाऊस पडतो आणि तो रिमझिम पाऊस त्याला कवीनं तुषार स्नान, म्हणजे तुषार आपल्याला माहिती आहे, तुषार आपण हे शेतामध्ये स्प्रिंकल म्हणून म्हणतो की हा तुषार स्प्रिंकलचा आपण पिकांना पाणी देण्यासाठी सुद्धा उपयोग करतो, की ज्यामुळं देठापर्यंत हे तुषार जाऊन पोचतात आणि त्याचा जमिनीमध्ये हे पाणी मुरतं. स्प्रिंकल म्हणून अलीकडच्या काळामध्ये आधुनिक शेतीमध्ये याचा वापर केला जातो. आश्लेषांच्या तुषार स्नानी बारीक रिमझिम पाऊस, भिवून पिसोळी थव्या थव्याने, भिवून घाबरून लाजत अशी ही पिसोळी. पिसोळी म्हणजे कोण, तर फुलपाखरं. ही फुलपाखरं कशी पळतायत, ही छोटीशी पाखरं कशी पळतायत थव्या थव्यानी. रत्नकळा उधळीत माध्यानी, रत्नकळा, रत्नकळा याचा अर्थ काय आपण घ्यायचा, तर ही रत्नांसारखी सुंदर दिसतायत. ही उधळीत माध्यानी चमकतायत. रत्न जसं चमकतं तसं दुपारच्या वेळेला ही उधळीत माध्यानी ही चमकताना दिसतायत. आणि म्हणून नाणोत इंद्रवर्णात वना. इंद्रवर्ण म्हणजे काय माहितीये का, इंद्रधनुष्य. इंद्रधनुष्याचे 7 रंग, तांबडा, पिवळा, नारिंगी यासारखे जे रंग असतात, आपण त्याला सहज म्हणतो. इंद्रधनुष्य दिसलं की आपल्याला आनंद होतो. आपण त्याला इंग्रजीत रेनबो म्हणतो. हे रेनबो इंद्रधनुष्य हे कसं असतं, ही इंद्रधनुष्यामध्ये ही फुलपाखरं थव्या थव्याने फिरतायत. त्यांचे रंग सुद्धा इंद्रधनुष्यासारखे आहेत. ही रंगीत चमकदार फुलपाखरं फिरतायत. हे सगळं कसं दिसतंय, हे कारण श्रावण महिन्यातलं वर्णन आहे. रिमझिम पाऊस, त्यात ही फिरणारी फुलपाखरं, इंद्रधनुष्य, हे चमकणारं दुपारचं ऊन, हे सगळं कवीला अगदी अनुभवायचं आहे, आनंद घ्यायचा आहे. दुपारची वेळ संपली, आता संध्याकाळची वेळ सुद्धा सरत आली. आता रात्रीच्या वेळी कवी काय वर्णन करतोय याचं आपण वर्णन बघूया. काळोखाची पीत आसवे, पालवीत उमलता काजवे, करू दे मज हितगुज त्यासवे, निरखित जळातील विधुवदना. शेवटचं कडवं मी सांगते. काळोखाची पीत आसवे, संध्याकाळची रात्रीची वेळ आहे, सबंध अंधार पसरलेला आहे. आणि आता हे काजवे आपण म्हणतो की ज्यांना आपण रात्री बघतो आणि ते लाईट लागल्यासारखे दिसतात. आणि हे काजवे चमकतायत. आणि हे सुद्धा कसे दिसतात, काळोखाची आसवे पितात. म्हणजे आसवे याचा अर्थ इथं काय घ्यायचा आहे, अश्रू पिऊन. अश्रू पिणं याचा अर्थ काय, काळोखा बाजूला सारून आणि ही काजवे आकाशात फिरताना आपल्याला दिसतायत, पल्लवित होताना दिसतायत, उडताना दिसतायत. पालवीत उमलता काजवे, ही काजवे आपल्याला फिरताना दिसतात. करू दे मज हितगुज त्यासवे, मला त्यांच्याशी बोलायचं आहे, हितगुज करणं, बोलणं, त्यांच्याशी संवाद साधायचा आहे. आणि काय करायचं आहे, तर निरखित जळातील विधुवदना. विधुवदना हा नवीन शब्द प्रयोग कवीने इथं केलेला आहे. विधुवदना म्हणजे चंद्रबिंब. आणि हे कुठं पडलेलं आहे, तर पाण्यामध्ये पडलेलं आहे. आणि या पाण्यामधल्या पडलेल्या चंद्रबिंबाशी, या काजव्यांशी कवीला हितगुज करायचं आहे. कवी काय केलाय, रात्रीच्या वेळी एका शांत वेळी, जिथं शांतता पसरलेली आहे अशा ठिकाणी तळ्याच्या काठी जाऊन कवी बसलेला आहे. आणि त्या तळ्याच्या काठी गेल्यानंतर त्याला चंद्रबिंब अनुभवायला आलंय, दिसलेलं आहे. आणि तिथं बसल्यानंतर त्याला काजवेही चमकताना दिसत आहेत.
काजवे फिरताना दिसत आहेत, काळोख संपून ह्या काजव्यांचा प्रकाश सगळीकडे पसरलेला आहे. हे चंद्रबिंब आणि काजव्यांचा प्रकाश हा कवीला प्रत्यक्ष अनुभवायचा आहे. हे चंद्रबिंब कसं आहे, पाण्यामध्ये प्रतिबिंब पडलेलं आहे आणि त्याचा अनुभव त्याच्याशी बोलायचा आहे, संवाद साधायचा आहे. इथं कवीनं शांत रसाची वापर केलेला आहे. शांत रस या 4 ओळीतून आपल्याला अनुभव मिळतो. शांत रस हा नवरसांपैकी एक आहे आणि या नवरसांच्या पैकी शांत रसांची निर्मिती या 4 ओळीतून आपल्याला झालेली दिसते. कारण सगळी शांत वेळ आहे, तळ्याच्या काठचं वर्णन आहे. एकटा कवी काळोखाच्या रात्री अंधार असताना जाऊन बसलेला आहे आणि तो चंद्रबिंब, पाण्यात पडलेलं चंद्रबिंब आणि काजवे यांच्याशी हितगुज करणार आहे. आणि म्हणून हे सगळं त्याला अनुभवायचं आहे. हे केव्हा घडणार आहे, तर पाऊस जरा वेळ थांबला तर. आणि म्हणून तो आषाढा घनाला विनंती करतोय, रे थांब आषाढ घना. या कवितेचा समग्र जर अर्थ बघितला तर निसर्गातल्या बऱ्याच गोष्टी, निसर्गाची किमया यामध्ये आपल्याला अनुभवता येते. निसर्गाने केलेली जादू आपण प्रत्यक्ष डोळ्याने अनुभवतोय. जसजशा कवीने केलेल्या ओळी वर्णन केलेल्या आहेत त्याप्रमाणे जर आपण बघितलं तर आपल्या पुढं हे सगळं हिरवगार शेत ते जसं रत्नासारखं दिसतं. तर त्या लाल माती ह्या सगळ्याचा अनुभव आपल्याला डोळ्यासमोर उभं राहतं. आकाशातलं चंद्रबिंब, पाण्यात पडलेलं त्याचं प्रतिबिंब, हे सगळं आपल्याला आपण समोरून बघतोय. अशी रचना या कवीने या कवितेमध्ये केल्यामुळं आपण हे सौंदर्य फार जवळून अनुभव घेतोय. या कवितेचा काही शब्दार्थ मी तुम्हाला दिलेले आहेत. ते शब्दार्थ तुम्ही अभ्यासा आणि त्याचा नीट विचार करून अभ्यास करा. ह्या कवितेवरची स्वाध्याय कृती आपण सोडवायची आहे. त्याचे प्रश्न मी तुम्हाला लिहून देत आहे, त्याचा तुम्ही अभ्यास करावा. त्यातले प्रश्न बघा. आषाढातील पावसाचा तुम्ही घेतलेला एखादा अनुभव शब्दबद्ध करा. आषाढात घनाचे आगमन झाले नाही तर या विषयावर निबंध लिहा. 5 निसर्ग कवितांचे संकलन करा. असा हा स्वाध्याय आहे. या कवितेबद्दल समग्र विचार करून हा भावार्थ नीट ऐकून ही कवितेचा स्वाध्याय सोडवण्याचा प्रयत्न करा.